नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीकडून जीवा व काव्याच्या प्रेमाच्या शेवटच्या आठवणीचा तो मोड खाली पडून फुटलेला असतो। त्यामुळे जीवा खूप बिथरतो आणि नंदिनी सुद्धा त्यामुळे घाबरते। आमच्या प्रेमाची शेवटची आठवण होती ही असं म्हणून जीवा नंदिनीला सुनावतो। त्यामुळे जीवा अजूनही त्याच्या जुन्या प्रेमातच अडकून आहे हे बघून नंदिनीला मोठा धक्का बसतो आणि ती सुद्धा खूप अस्वस्थ होते। इकडे रात्री अभ्यास करत असलेल्या काव्याकरिता पार्थ हा कॉफी बनत असतो। तेव्हा वसवात तात्या ठरल्याप्रमाणे पार्थला फोन करून बोलण्यामध्ये गुंतून ठेवतात आणि इकडे रम्या त्या कॉफीमध्ये जायफळ मिसळते जेणेकरून काव्याला झोप लागेल आणि तिचा अभ्यास होणार नाही। इकडे नंदिनी ही जीवा व तिच्या नात्याबद्दल विचारत असते। तुटलेल्या त्या गोडमध्ये बघत नंदिनी विचार करू लागते, जीवाचं प्रेम एकतर्फी नव्हतं तर ते कधीच त्या दुःखातून बाहेर येऊ शकणार नाही आणि माझ्यासोबत कधीच खुश राहू शकणार नाही। असं असेल तर मला काय तो निर्णय घ्यावाच लागेल। तिकडे पार्थ हा काव्यासाठी कॉफी घेऊन जातो। रम्याने जायफळ टाकलेली कॉफी काव्या पिऊ लागते तर एकीकडे काव्या जुनं सगळं विसरून तिच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असते। पार्थ सुद्धा तिला या गोष्टीमध्ये सपोर्ट करताना दिसत आहे। तर दुसरीकडे नंदिनी व जीवा यांच्या नात्यामध्ये आपल्याला चांगलाच उतार-चढाव दिसत आहे। त्यांच्या नात्याचे भवितव्य काय असणार आणि नंदिनी काय निर्णय घेणार हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर मित्रांनो, ठरलं तर मालिकेच्या अशाच प्रकारचे भागाचे अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।